माझी सुद्धा फार छोटी आहे, मी छोटा साधक आहे. फक्त माझे जे अनुभव आले ते तुमच्याकडे मी मांडण्याचा प्रयत्न. मुलाचा अनुभव सांगा, मुलाचा थोडक्यात मुलाचा अनुभव ज्याच्यातनं तुम्ही प्रेरणा घेऊ शकता. आणि मुलं सुद्धा दोन्ही पण आमचे साधना खूप चांगल्या पद्धतीने दशांश काढतात. त्यांना दशांश समजली. दशांश सेवेचं एक उदाहरण फक्त सांगून मी स्टॉप करतो की आमच्या मुलाला तो बँगलोरला असतो, त्याला आम्ही विमानतळावर सोडायला चाललो होतो. मी आणि मिसेस गेलो. आमचं एक फार मोठं जिल्ह्याचा कार्यक्रम चाललेला असल्यामुळे मी त्याला म्हटलं होतं मला वेळ नाही, पण म्हटलं 5-10 मिनिटं याला सोडून देऊ. आणि त्याला अचानक म्हणजे गडबडीमध्ये सोडून आम्ही निघालो. तर मी एअरपोर्टच्या गेटवर येईपर्यंत त्यांनी सांगितलं चेक इन बंद झाली आणि माझं बॅगेज परत घेऊन जा. आम्ही काय केलं, परत त्याची बॅग घेऊन आलो. तो चालला गेला फ्लाईट. मी कुरिअरवाल्याने सांगितलं की बा ही बॅग दिल्लीला पाठवून द्या. त्यावेळेस तो दिल्लीला होता. ही बॅग दिल्लीला पाठवा. तर तो कुरिअरवाला घेऊन गेला. आणि कुरिअरवाल्याने काय सांगितलं नंतर की कारण तो ओळखीचा होता, मित्र होता. तर त्यांनी सांगितलं की अनिल भाई उसमें पैसे थे, तर म्हणजे घर पे भेज दे रहा हूं पैसे. मग त्यांनी घरी पैसे पाठवले. तर आता आईचा स्वभाव कसा असतो की आईने जर त्याला थांबलं फोनवर की तू त्याच्यामध्ये पैसे बॅगमध्ये आणि तू बॅग तिथे ठेवली आणि सांगितलं असतं ते कुरिअरवाल्याने पैसे घेऊन टाकले नसते का. ही त्याला बोलली. ही बोलल्यानंतर त्याचं जे उत्तर होतं ना त्याच्यातनं माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. कारण की त्यांनी असं उत्तर दिलं, तू कशाला एवढं हे करते मला बोलते म्हणे. हे बघ म्हणे ते पैसे कशाचे होते, दशांश. आणि ते ज्याला द्यायचे असते त्याला गेले असते. रामजीला कोणाला द्यायचं असतं त्याला दिले असते. ते पैसे रामजीचे होते त्याच्यात जीव ठेवला नाही. म्हणजे मला समजलं नाही 50 वर्षात की त्या दशांश मध्ये पहिली गोष्ट तर दशांश काढायचा हेच 50 वर्षात कळलं नाही. दशांश कशासाठी काढायचा आणि का काढायचा ही गोष्ट समजायला 50 वर्ष लागले. आणि याला एवढ्या शॉर्ट एजमध्ये हे कळतंय की बा दशांश पण काढला पाहिजे आणि दशांश काढल्यानंतर त्याच्यात आपला जीव ठेवला नाही पाहिजे. तर ही गोष्ट मला मुलांकडनं खूप काही शिकायला मिळालं. माझ्या परिवाराकडनं सुद्धा मला सातत्याने शिकायला मिळतं. त्यांचाही मला खूप सपोर्ट आहे. असं बोलण्यासारखी खूप अनुभव आहे. परंतु या ठिकाणी वेळेची मर्यादा असल्यामुळे मी आपल्या समोर या ठिकाणी जे काय बोललो मला आपण ऐकून घेतलं त्याबद्दल मी या ठिकाणी आपले सर्वांचे आभार मानतो. आयोजकांनी मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल, सेवेची जी संधी दिली त्याबद्दल सुद्धा मी आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. जय गुरुदेव. थँक्यू.